समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत वाढत्या लव्ह जिहाद व अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचारांविरोधात भाजप महिला आक्रमक। इचलकरंजी शाळा कॉलेजमध्ये जनजागृती निर्भया पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी। इचलकरंजी शहर व परिसरातील लव्ह जिहाद प्रकरणांबाबत तसेच अल्पवयीन मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्या नीताताई केळकर यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। निवेदनात शहरातील अल्पवयीन मुली व महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। अशा घटनांचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली। यावेळी नीताताई केळकर यांनी पुढे सांगितले की, इचलकरंजीतील या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सादर करून या विषयावर तातडीने आदेश देण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रमाताई फाटक, जिल्हा महिला आघाडीच्या अश्विनी कुबडगे, मंडल अध्यक्षा सीमा कमते अध्यक्षा तथा नगरसेविका सपना भिसे, योगिता दाभोळे, रंजना डावरे, नागुताई लोंढे, नीता भोसले, सुवर्णा लाड, विद्या लवटे तसेच भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम।